म्युझियम ऑन व्हील्सच्या बसमध्ये स्वागत आहे. काही बाहेर आणि म्हणून तो जंगलात तपश्चर्या करायला गेला. जंगलात गेल्यावर तो एकाच जागेवर एवढा होता की त्याच्या अंगावर बघा असे क्रीपर्स दिसतात, वेन्स दिसतात तशा आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्याच्या बॉडीवर आले आणि मग आजूबाजूला असं फुल जंगल वगैरे झालं आणि ही काइंड ऑफ बिकेम वन. ज्यातला सेम जोंधळी बागमधनंच एक मूर्ती आहे गणेशची, ती आपल्याला इथे बघायला मिळते. उमा महेश्वरची मूर्ती आहे जी मध्य प्रदेशमधनं आपल्याला बघायला मिळते. येस. सो नमस्कार, मी प्रताप पाटील, म्युझियम ऑन व्हील्स टीममधून. आता ही जी तुम्हाला मागे बस दिसते ही छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, हे मुंबईला खूप मोठं म्युझियम आहे. त्या म्युझियममधून ही बस येते. आता या बसचं जे नाव आहे त्याला आपण म्हणतो म्युझियम ऑन व्हील्स, ज्याला मराठीत आपण म्हणतो फिरते वस्तू संग्रहालय. आता फिरते वस्तू संग्रहालय का, तर ह्या बसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स आहेत. तर जे एक्झिबिशन लागल्याचं नाव आहे एन्शियंट स्कल्पचर. आता अशीच आमच्याकडे दुसरी बस आहे. अशा 2 बसेस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरती, वेगवेगळ्या जागेवरती, वेगवेगळ्या शाळांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि बाहेरच्या स्टेट्समध्ये सुद्धा आम्ही ही बस नेतो. आम्हाला वेगवेगळ्या शाळा इन्व्हाइट करतात आणि आम्ही त्या शाळांमध्ये प्रदर्शन दाखवतो. त्यांच्या मुलांपर्यंत हे प्रदर्शन काय आहे, प्रदर्शनमधली माहिती काय आहे, हे सगळ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता हा उपक्रम कशासाठी, तर प्रत्येक जिल्ह्यातले, प्रत्येक गावांमधले, गावाखेड्यांमधले पोरं किंवा वेगवेगळ्या स्टेट्समधले पोरं आपल्या म्युझियमपर्यंत पोहोचू शकत नाही. तर आमचं म्युझियम काय करतं की म्युझियम तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर आम्ही आमचं म्युझियम, तुम्ही आमच्या म्युझियमपर्यंत पोहोचू शकत नाही तर आम्ही आमचं म्युझियम तुमच्यापर्यंत घेऊन येतो. सो अशाच प्रकारे आमचं म्युझियम प्रत्येक जिल्ह्यामध्ये, स्टेटमध्ये फिरतं. तर बेसिकली आता ह्या ज्या बसमध्ये एक्झिबिशन आहे त्याचं नाव आहे एन्शियंट स्कल्पचर. आता एन्शियंट स्कल्पचर म्हणजे काय, तर प्राचीन शिल्प. आता इजिप्त, असिरिया, ग्रीस, रोम आणि भारत ह्या देशांमध्ये जी प्राचीन संस्कृती होत्या त्यांच्यामधले आपण वेगवेगळे एक्झिबिशन, वेगवेगळे शिल्प जे आहेत आतमध्ये एक्झिबिशनला ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला माहिती सांगतो ते शिल्प कुठले आहेत, कोणत्या वर्षातले आहेत, त्या शिल्पांमध्ये आणि आपल्या भारतीय शिल्पांमध्ये काय सामान्यता आहे, काय वेगळं आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्याकडे जी दुसरी बस आहे त्याच्यावरती आम्ही ऑरिगॅमी एक्झिबिशन लावलं आहे. ऑरिगॅमी म्हणजे पेपर फोल्डिंग आर्ट. तर ती पण अशी सिमिलर बस आहे आणि त्याच्यामध्ये ऑरिगॅमीच्याबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल आम्ही भरपूर सगळी तुम्हाला माहिती सांगतो. तर ह्या बस सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या कोऑर्डिनेशनने, कोलॅबोरेशनने आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरतो आहे. आता आम्ही 24 तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये असू आणि आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शाळा कवर करतो आहे. तर आज जिकडे आपण उभं आहे तिकडे ओपन व्हिजिट आम्ही लावलेली आहे. नाशिकमधल्या प्रत्येक लोकांसाठी त्यांनी म्युझियम एक्सपिरियन्स करावं, म्युझियमच्या आतमध्ये जे एन्शियंट स्कल्पचर एक्झिबिशन लागलं आहे त्याची त्यांना माहिती कळावी किंवा हे एक्झिबिशन काय असेल कळावं, यांच्यासाठी आज आम्ही ओपन व्हिजिट 19 तारखेला या रोजी महाराज म्युझियमला इकडे लावतो. मराठी कॉन्सेप्ट. सो मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि हे जे म्युझियम आहे ते 103 वर्ष जुनं आहे. तिकडे अराउंड 72,000हून जास्त ऑब्जेक्टचं कलेक्शन आहे. पण आम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली की नॉट एव्हरीवन कॅन कम टू द म्युझियम. सो वी स्टार्टेड दिस प्रोजेक्ट कॉल्ड म्युझियम. आयडिया हेच आहे की इफ यू कॅनॉट कम टू द म्युझियम, द म्युझियम विल कम टू यू. आम्ही ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर सारखे एक्झिबिशन अरेंज करत असतो आणि हे जे एक्झिबिशन आहे त्याचं नाव आहे एन्शियंट स्कल्पचर. सो एन्शियंट स्कल्पचरमध्ये आपण काय करतोय की इंडिया, इजिप्त, असिरिया, ग्रीस आणि रोम हे जे 5 एन्शियंट सिव्हिलायझेशन्स आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेतोय, बट थ्रू द मीडियम ऑफ स्कल्पचर. दॅट इज ह्या सगळ्या मूर्त्या.
आणि बऱ्याचशा रिसर्चर्सनी जेव्हा अभ्यास केलेला आहे त्यांना एक रिअलाइज झालं की वी ऑल हॅव अ कनेक्टेड पास्ट. सो ह्या सिव्हिलायझेशन्समध्ये काही ना काहीतरी कनेक्शन आहे अँड इदर बिकॉज ऑफ ट्रेड, ट्रॅव्हलर्स किंवा इन्व्हेजन्ससुद्धा फॉलो होतात आणि त्यामुळे आपण बोलू शकतो की ह्या 5 संस्कृतींचा एकमेकांवर भरपूर इन्फ्लुएन्स आहे. आणि म्हणून हा जो अख्खा डिस्प्ले इकडे दाखवलेला आहे देर आर सम ऑर दी अदर थिंग्स दॅट आर कनेक्टेड टू इच अदर. सो ह्या एक्झिबिशनमधून आम्ही हे सगळं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो. मॅपमध्ये सगळे जे 5 सिव्हिलायझेशन्स आहेत ते दाखवले आहेत. इजिप्त आणि असिरिया हे जे काही भाग आहेत यातनं वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याला येताना दिसतात ज्याला आपण डिवाइन आयकन्स असं संबोधलेलं आहे. ठीक आहे. सो सुरुवात होते आपली प्राचीन भारतातून. प्राचीन भारतात जेव्हा आपण घेतो तर असं लक्षात येतं की प्राचीन भारतामध्ये 3 प्रमुख धर्म होऊन गेलेली. सुरुवात बुद्धिझम आणि जैनिझमपासून बघतो आपण आणि हळूहळू हिंदुइझमसुद्धा आपल्याला उभरताना दिसतो. सो हा जो धर्मांमध्ये जे काही गुरु होते, शिक्षक ज्यांना आपण म्हणतो, टीचर्स असं आपण संबोधतो, गौतम बुद्ध आपल्याला दिसतात की बौद्ध धर्माचा प्रसार करण्यामागे यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. त्यानंतर दिसून येतं जैन धर्मामध्ये वेगवेगळे 24 तीर्थंकर होते. त्यातील एक तीर्थंकर म्हणजे ऋषभनाथ. त्यांचा जो मुलगा आहे बाहुबली यांची इथे कहाणी दाखवणारं एक स्कल्पचर आपल्याकडे आहे. सो असंच हे आमचं प्राचीन स्कल्पचर ज्यामध्ये इंडिया, इजिप्त, असेरिया, ग्रीस आणि रोम यांसारख्या काही प्राचीन संस्कृतींमधल्या देवी देवतांच्या मूर्त्या एक इंट्रोडक्शन व्हावं, कसं दिसतात याच्याबद्दल माहिती मिळावी आणि कशा पद्धतीने एकमेकांसोबत सिमिलर आहे हे कळावं, एकच त्याचा हेतू. आणि याचं जे एक्सटेंडेड व्हर्जन आहे तुम्ही या बसमध्ये बघितलेलं आहे, पण ओरिजिनल जे एक्झिबिशन आहे ते म्युझियममध्ये आपल्याकडे सध्या सुरू होणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये. त्याचा 2nd फेज येईल आपल्याकडे.